पार्वती आजी एकदम स्तब्ध झाल्या आणि क्षणात त्यांचे छोटे छोटे डोळे पाण्याने तुडुंब भरले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता राघव उठून बाहेर पडला. गार्गी पण उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं आणि इकडे बाकीचे सगळे शॉकमध्ये पुढे काय होते ते बघत होते. राघव आज 15 ते 20 वर्षांनी त्यांच्या आजीला भेटला होता आणि तेही पाया पडला. हे खरंच त्यांच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं होतं. मंदार, मला गार्गीची काळजी वाटते आहे, अनुष्का हळूच मंदारच्या कानात बोलली. का, काय झालं? मंदारने विचारलं. आता पुढे. जेव्हापासून तिच्या डोक्याला लागलं आहे तेव्हापासून विचित्र वागते आहे. मला वाटतं आपण चांगला डॉक्टर बघून तिला दाखवावं, अनुष्का काळजीने बोलली. काय विचित्र वागते? मंदारने गोंधळून विचारलं. आता तिने काय केलं बघितलं ना? कशाला काहीही संबंध नसताना त्या राघवला पाया पडायला लावलं आणि तो पण पडला. ते जाऊ दे, पण काल पण काहीतरी विचित्र वागत होती. मध्येच हसत होती, मध्येच चेहरा उदास करत होती. मला काही ठीक वाटत नाही. तिच्या डोक्यावर. अनुष्का डोळ्यात पाणी आणत बोलली. तिला पुढचं काही बोलवलं नाही. हे अनुष्का, डोंट वरी, आपण चांगला डॉक्टर बघू. आता चेहरा व्यवस्थित कर. आज आपण लग्नानंतर पहिल्यांदा देवाला जातोय. थोडं आनंदी राहा, मंदार बोलला. अनुष्काने लगेच डोळे पुसले आणि मग सगळे वाड्याबाहेर आले. गार्गीने गाडीकडे पाहिलं. राघव ड्रायव्हिंग सीटवर होता. त्याला पाहताच ती थोडं घाबरली, कारण थोड्या वेळापूर्वी तिने जे केलं त्यासाठी तो तिच्यावर नक्कीच रागवला असेल असं तिला वाटत होतं. जानू, चल. तिला मध्येच उभे राहिलेला पाहून अनुष्काने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मग दोघी पण येऊन गाडीत बसल्या. मी पुढे बसू का? म्हणजे मंदिराचा रोड दाखवायला जास्ती इझी पडेल, निशा पुढे बसलेल्या मंदारला बोलली. हो बस, मंदार खाली उतरत बोलला. निशा लगेच राघवच्या शेजारच्या सीटवर बसली आणि मंदार मागे अनुष्काच्या जवळ बसला. शॅल वी गो नाव? राघवने समोरचा मिरर ॲडजस्ट करत विचारलं. ओके, मंदार म्हटला. राघवने गाडी स्टार्ट केली आणि मग निशा त्याला कुठे जायचं तो रस्ता दाखवू लागली. मधून राघव समोरच्या मिररमध्ये बघत होता हे तिच्या नजरेतून सुटलं नाही, पण त्यात नक्की काय दिसतंय हे मात्र तिला कळलं नाही. काही वेळातच त्यांची गाडी गावाच्या बाहेर आली आणि मग थोडं चढून एक मंदिरासमोर जाऊन थांबली. मंदिर एकदम बाहेरच्या बाजूला होतं. आसपास शेतजमिनी होत्या. सगळे गाडीमधून खाली उतरले. राघव मात्र गाडीतच थांबला. राघव, देव राहिला, इथली जमीन तर बघ, मंदारने खिडकीतूनच विचारलं. नो, तुम्ही या, राघव बोलला. मग सगळ्यांनी मिळून मंदिरात प्रवेश केला. तिथे एक पुजारी बसला होता. त्याने अनुष्काकडून सगळं साहित्य घेतलं. गार्गी, आम्हाला अभिषेक घालायचा आहे, सो टाईम लागेल. तोपर्यंत निशा आणि तू आसपासच्या शेती वगैरे बघून घ्या. तुझा वेळ जाईल आणि गावाकडची शेती पण बघायला भेटेल, अनुष्का गार्गीला बोलली. ओके, गार्गी बोलली आणि महादेवाच्या पिंडीला नमन करून बाहेर आली. तिने गाडीकडे नजर टाकली तर राघव लॅपटॉप घेऊन बसला होता. जिथं जाईल तिथं फक्त कामच करायचं, बाकी काहीच नाही. नॉट फेअर राघव. तिने तोंड बारीक केलं आणि गाडीकडे जाणार तेवढ्यात त्या बाजूला शेतीची नांगरणी सुरू आहे. तुम्हाला बघायचं का? निशाचा आवाज आला. गार्गीने एकदा राघवकडे पाहिलं आणि मग निशाला होकार दिला. दोघी पण तिथल्या परिसरात जाऊ लागल्या. काही अंतरावर शेत सुरू झालं. ऊसाचं, ज्वारीचं पीक दिसू लागलं. तिथून दुसऱ्या शेतावर एक माणूस 2 बैल नांगराला झोपून शेतीतून चालवत होता. त्याचं शेताच्या बाजूला एक बाई तिच्या 3 ते 4 वर्षाच्या मुलाला घेऊन बसली होती. बहुधा ती त्या माणसाची बायको असावी, जी जेवण वगैरे घेऊन आलेली असेल.
गार्गी ते सगळं पाहून एकदम जास्त प्रभावित झाली. तिचं वेडं मन स्वप्नात निघून गेलं. केवढं भारी ना, आपल्या नवऱ्यासाठी असं जेवण घेऊन यायचं, कारभारी करत. इश, जर माझं आणि राघवचं लाईफ असं झालं तर किती छान होईल. काहीच टेन्शन नाही. राघव असं शेतात येतील, नांगर चालवतील आणि मी त्यांच्यासाठी मागून जेवण घेऊन येईल. कारभारी करत हाक मारेन. मग ते पण डोक्याला फेटा नीट करत माझ्याजवळ येतील. मी माझ्या पदराने त्यांच्या कपाळावरचा घाम पुसेन. तसं ते हळूच माझ्या गालावर किस करतील. इश, त्यांची ती फुलपाखरं येतील मग माझ्या पोटात आणि मी तर लाजून चूर होईल. लगेच त्यांना ढकलून देईन आणि मग अशीच दूर जाऊन बसेन त्यांची वाट बघत. हाय, कसलं भारी ड्रीम आहे. पण राघव असं काही करतील का? ते नांगर चालवतील का? त्याला शेती जमेल का? हा तर बैलांनासुद्धा पगार देणार नाही जर ते आले नाहीत तर. शिट जानू, केवढी मूर्ख आहेस तू. कसला फालतू स्वप्न पाहत आहेस, तेही दिवसा. जे कधीच शक्य नाही ते दिसतं. दीदी, आवाजाने गार्गी अचानक दचकली. तिने कावरी बावरी होत बाजूला पाहिलं तर निशा तिच्याकडे थोडं विचित्रपणे बघत होती. काय झालं? गार्गीने स्वतःला सावरत विचारलं. तुम्ही उभ्या कुठे जाऊन आलात? निशाने थोडं हसत विचारलं आणि गार्गीला तिचं जागेपणी पडलेलं स्वप्न आठवलं. कुठेच नाही. मी ते सगळं पहिल्यांदाच बघत आहे ना, सो सगळं एकदम वेगळं वाटत आहे. गार्गी गालावरचे केस कानामागे टाकत बोलली. ओके, आपण पुढे जाऊया का? निशाने विचारलं. होय, जाऊया. गार्गी हसत बोलली आणि तिने एक कटाक्ष ती बाई आणि तिचा मुलगा होता त्या दिशेला टाकला तर आता फक्त तो मुलगा गवतावर खेळत होता. तिला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या लहान मुलाला एकटं सोडून ही बाई कुठे गेली? तिने आसपास पाहिलं तर ते दोघं नवरा बायको दूरच्या विहिरीवर होते. ती बाई घागरमधून पाणी ओतत होती आणि तो माणूस हाताची ओंजळ करून पित होता. ती गालातच हसली आणि पुन्हा एकदा शेतीकडे पाहिलं आणि यावेळी ती शॉक झाली, कारण 2 बैलांपैकी एक बैल रिकामाच होता. बहुधा त्याची जोरी सुटली होती आणि आता तो बैल हळूहळू त्या मुलाकडे जात होता. मुलगा दूर होता, पण तरीही बैलाची दिशा त्याच्या बाजूला वाटत होती. जर खरंच बैल त्या मुलाजवळ गेला तर? गार्गीचं काळीज एकदम हादरून गेलं. निशा, अगं तो बैल बघ, सुटला आहे. त्या मुलाकडे चालला आहे. थांबव त्याला. गार्गी जोरात ओरडली. निशाने पण त्या दिशेला पाहिलं. ओ नो, त्या मुलाने तर रेड शर्ट घातला आहे. कदाचित हा बैल त्यामुळे तिकडेच चालला आहे. निशा पण घाबरून बोलली. अगं मग तू इथली आहेस ना, थांबव ना त्याला. गार्गी पटकन बोलली. त्याला कुठे माहीत आहे की मी इथली आहे? मी जाते, त्याच्या मालकाला हाक मारते. निशा पटकन बोलली आणि दुसऱ्या दिशेला पळायला लागली. इकडे गार्गीला आता तो बैल पळताना दिसू लागला आणि आता तो मुलगा त्याच्या जवळ येत होता. गार्गीला काही सुचलं नाही. तिने पण त्या मुलाकडे पळायला सुरुवात केली. बेबी, बाजूला हो, लवकर बाजूला हो, पळ तिथून. पळताना ती त्या मुलाला ओरडत होती, पण त्या मुलाने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. पण काहीच न कळाल्यामुळे ते बाळ तसंच तिला पळत येताना पाहू लागलं. गार्गी आता जास्तच पॅनिक झालेली. तिने जवळ येताच पटकन त्या बाळाला कुशीत घेतला आणि समोर पाहिलं तर तो बैल आता दुप्पट स्पीडने त्या दोघांकडे धावत होता. हेल्प! तिने ओरडताच त्या बाळाला घेऊन पळायला स्टार्ट केली, पण आता तितकासा स्पीड भेटत नव्हता आणि आता तो मुलगा पण रडायला लागला होता. गार्गी जीव मुठीत घेऊन पळत होती. ती पळता एका ठिकाणी तिचा पाय कशात तरी अडकला आणि ती मुलाला घेऊन खाली पडली. तिने आता घाबरून पाठीमागे पाहिलं तर तो बैल रागात तिच्याकडे धावून येत होता. राघव! तिने जोरात ओरडून जवळच्या मुलाला घट्ट मिठीत घेतला आणि डोळे गच्च मिटले. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.